Hello student, welcome all of you. Uh, Myself DR Mani from UAT Mechanical Department. Today's our course that is Automobile Engineering 6th semester course. Course code is 22656. We have to see in that topic number 3rd Automobile Control System. In that automobile control system, uh, last lecture we have discussed about the types of power steering system. Okay. So in that we have covered first type, that is hydraulic power steering system. Okay. So in hydraulic power steering system we have to use power energy of hydraulic to control the steering system. Okay. So today's we have discussed about second type, that is electronic power steering system. Okay. So it is the latest type of power steering system in which hydraulic system from hydraulic power steering is completely replaced with electric motors and electric sensors. सो याच्यामध्ये आपण हायड्रॉलिक पॉवर स्टेरिंग सिस्टीम मध्ये जी सिस्टीम बघितली आपण ती रिप्लेस करून इथं आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिक मोटर्स आणि इलेक्ट्रिक सेन्सर्सचा वापर आपण हायड्रॉलिक फोर्सच्या ऐवजी करणार आहे. ओके. जिथं हायड्रॉलिक फोर्स पंप वगैरे वापरत होतो तिथं आता मोटर आपण वापरणार आहे. ओके, इलेक्ट्रिक मोटर. हायड्रॉलिक पंपच्या ऐवजी इलेक्ट्रिक मोटर. So electric motor driven by vehicles battery is used to apply force on the steering gear and torque provided by motor. So आता इथं आपल्याला काय लागणार आहे, एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे, त्यामुळे आपण इथे नक्कीच काय वापरणार आहे, बॅटरी. सो व्हेकल बॅटरी जी वापरणार आहे त्याचा जो यूज करून, इलेक्ट्रिक सप्लायचा यूज करून तो फोर्स ह्या स्टेअरिंग गिअरवर आपण काय करणार आहे, अप्लाय करणार आहे आणि त्याच्यापासून आपण मोटर पासून आपण टॉर्क प्रोव्हाइड करणार. ओके. त्याला टॉर्क जो लागणार आहे तो मोटर प्रोव्हाइड करणार. ओके, इलेक्ट्रिक मोटर. आणि कंट्रोल जे आहे ते सेन्सर थ्रू कंट्रोल होणार. स्टेअरिंग कॉलम मध्ये जे पोझिशन आहे स्टेअरिंग कॉलमची, की राईट लेफ्ट किंवा जे टर्न होणार आहे तो कुठल्या तो जो टर्न होणार आहे तो क्लॉकवाईज आहे अँटी क्लॉकवाईज आहे, तो सेन्स कोण करणार, सेन्सर. ओके. आणि त्या पद्धतीनं स्टेअरिंग कंट्रोल होणार. सो दिस सिस्टम इज लेटेस्ट ऑफ ऑल द स्टेअरिंग सिस्टीम mentioned above. In this system, the latest all the steering system mentioned above in this type of steering system, as we have already discussed, the force multiplication is the function of the electric motors instead of hydraulic fluid. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं, दिस सिस्टीम लेटेस्ट स्टेअरिंग सिस्टीम ही आहे आणि याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन, फोर्स मल्टिप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक मोटर थ्रू फोर्स कसं मल्टिप्लिकेशन होते हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. सो हायड्रॉलिक फ्लुइड च्या ऐवजी आपण इलेक्ट्रिक मोटरचा वापर करणार आहे. When the driver gives input through the steering wheel, the electronic sensor attached to the steering column reads the input. आता स्टेअरिंग ड्रायव्हर काय करणार, स्टेअरिंग फिरवणार. स्टेअरिंग फिरवलं म्हणजे स्टेअरिंग व्हील जे फिरवलं की स्टेअरिंग व्हील फिरवल्यानंतर ते स्टेअरिंग कॉलम आहे त्याला, व्हीलला जो कॉलम आपण जो रॉड आहे किंवा बार आहे तो त्याला आपण काय सेन्सर अटॅच केलेले आहे. सो ते कॉलमचं टर्न जे आहे तो ते रीड करणार सेन्सर. तो काय करणार, तो असणार आहे इनपुट आणि तो इनपुट सेंट देम टू द इलेक्ट्रिक कंट्रोल युनिट ऑफ द व्हेकल.
तो जो टर्न जो होणार आहे तो कशा पद्धतीने तो क्लॉकवाईज आहे अँटी क्लॉकवाईज आहे, किती प्रमाणात आहे टर्न, तोच ती तोच इनपुट डेटा ते काय घेतं इलेक्ट्रिक कंट्रोल युनिट ECU ला काय करणार पाठवणार. तर इथं बघा, इथं सेन्सर तुम्हाला टॉर्क सेन्सर म्हणून इथे दिसते बघा तुम्हाला. दिस इज द टॉर्क सेन्सर. आता हा कॉलम म्हणजे आपण काय म्हणूया स्टेरिंग रॉड. हे जसं फिरणार तसं हे जे कशा पद्धतीने फिरणार आहे हा सेन्सर ते काय करणार आहे, टॉर्क सेन्सर ECU इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला असा हा सप्लाय पाठवणार. इथं इलेक्ट्रॉनिक आहे बघा, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आहे. ओके. आफ्टर दॅट the ECU of the vehicle analyze these inputs and sent the voltage signal to the electric motor placed at the end of the steering column. आता बघा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट काय करते, जो डेटा आलेला आहे स्टेअरिंग कॉलम कडनं सेन्सर कडनं स्टेअरिंग कॉलम सेन्सर कडनं जो डेटा आलाय तो काय करणार अनालाइज करणार आणि तो इनपुट डेटा तो व्होल्टेज सिग्नल टू द इलेक्ट्रिक मोटर प्लेस्ड ॲट द एंड ऑफ द, त्याचं कन्व्हर्जन ते व्होल्टेज मध्ये करणार, व्होल्टेज सिग्नल मध्ये. ते व्होल्टेज ते कोणाला देणार इलेक्ट्रिक मोटरला प्लेस करणार. ते इलेक्ट्रिक मोटर कुठं आहे एंड ऑफ द स्टेअरिंग कॉलम, स्टेअरिंग कॉलमच्या एंडला इलेक्ट्रिक मोटर आहे. ओके. एंड ऑफ द स्टेअरिंग कॉलम हुज गिअर इज कॉन्स्टंट मेश विथ द पिनियन गिअर. आणि त्याच्यात कॉन्स्टंट जे गिअर आहे मेशिंग तिथं ऑलरेडी मेशिंग झालेलं आहे. सो याच्यामध्ये ज्या मोटरला तो काय करणार आहे तो सिग्नल देणार. Due to this voltage signal sent to ECU, the motor which is driven by the battery of the vehicle starts and provides a particular torque. आता ECU कडनं सिग्नल आला म्हणजे जो कंट्रोल युनिट आहे कंट्रोल युनिट कडनं इलेक्ट्रिक व्होल्टेज सिग्नल आला की त्यावरून मोटर काय होणार फिरायला सुरुवात होणार. ओके. व्हेकल स्टार्ट होणार. त्या पद्धतीने बॅटरी ऑफ व्हेकल स्टार्ट्स अँड म्हणजे तिथली छोटी बॅटरी आहे ती बॅटरी तिथली सुरू होणार आणि ती टॉर्क प्रोव्हाइड करणार. ओके. जसा व्हॅल्यू आहे म्हणजे जशी व्होल्टेज सिग्नल आलाय की किती बाबा टॉर्क आपल्याला द्यायचा आहे तो सिग्नल ऑलरेडी त्याला मिळालेला आहे किती प्रमाणात टॉर्क द्यायचा आहे त्या प्रमाणात ते काय करणार टॉर्क देणार. So after motor starts the gear which is constant mesh with the pinion gear start transmitting the multiplied torque. आता नक्कीच तिथं काय मेशिंग कॉन्स्टंट मेशिंग कॉन्स्टंट आहे, पिनियन गिअर आहे. ओके. सो ते पिनियन गिअर काय होणार त्या पद्धतीनं वर्क करणार आणि मल्टिप्लाय त्या पद्धतीने तो टॉर्क पिनियन गिअरला प्रोव्हाइड करणार. सो पिनियन गिअर फिरल्यानंतर ते टॉर्क जो आहे तो रॅकला जाणार. रॅक अँड पिनियन आपण जे बघितलेलं आहे ती सिस्टीम, पण त्याच्या बॅक साईड आपण फक्त काय केलेलं आहे तर इलेक्ट्रिक सेन्सर्स आणि मोटर्सचा वापर केलेला आहे. सो टर्न अप्लायज दिस टॉर्क द रॅक थ्रू विच इट इज अटॅच आणि इथं त्या पद्धतीने काय केलं अटॅचमेंट आहे. ओके. सो त्याच्यामुळं पिनियन गिअर जे आहे ते रॅकला टर्न करणार आणि रॅक जो आहे तो त्या ज्या पोझिशनला पाहिजे व्हील त्या पोझिशनला ते रॅक पॉवर देणार. ओके. सो दिस टॉर्क अप्लाइड द पिनियन ओव्हर रॅक. तर हा टॉर्क जो आहे तो कशावर पिनियन ऍक्च्युअली टॉर्क काय करणार आहे रॅकला देणार. ओके. सो रॅक मूव्स विच इन टर्न स्टिअर द फ्रंट व्हील आणि त्याच्याप्रमाणे ती म्हणजे स्टिअर करणार म्हणजे फिरवणार ती व्हील जे आहे फ्रंट व्हील ते कुठल्या अँगलला किंवा कुठल्या दिशेला न्यायचं आहे किंवा कुठल्या साईडला न्यायचं आहे हे त्या
पिनियनच्या मुवमेंटनुसार रॅक काय करणार, टर्न करणार. सो विथ द हेल्प ऑफ दिस टाय रॉड अटॅच ॲज पर द रिक्वायर्ड. नक्कीच पुढे त्याच्या टाय रॉड आहे जे आपण सिस्टीम मागच्या वेळी बघितलेली आहे सगळी रॅक अँड पिनियन गिअर सिस्टीममध्ये, तेच पुढं सगळं ऑपरेट होणार. फक्त ह्याच्या पाठीमागचं जी टॉर्क देणारी जी यंत्रणा आहे किंवा टॉर्क देण्याची जी पॉवर जी मिळणार आहे ती इलेक्ट्रिक पॉवर मिळणार आहे आपल्याला, एवढंच आहे. ओके, आणि सेन्सर थ्रू ते कंट्रोल होणार. नेक्स्ट आहे स्टेअरिंग जिओमेट्री. दिस इज अ, म्हणजे आपण हे आता बघितलं की ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग सिस्टीम. ओके, सो दिस इज अ इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग सिस्टीम. तर नेक्स्ट आपण बघूया स्टेअरिंग जिओमेट्री. So what is the steering geometry? The angular relationship among the front wheels. The front wheel attached part and vehicle frame is known as a steering geometry. आता फ्रंट व्हील जे आहे ते अँग्युलर मोशन मध्ये काय होते, टर्न होते. ओके, फ्रंट व्हील रोटेट होते पण त्याला आपण अँग्युलर मोशन देतो ओके टर्नसाठी. सो फ्रंट व्हील जे आहे ते काय केलेलं आहे, व्हेरियस पार्ट्सला अटॅच केलेलं आहे आणि फ्रेमला पण अटॅच आहे. जे फ्रंट व्हील जे आहे ते फ्रेमला अटॅच आहे शिवाय वेगवेगळ्या पार्ट्सला पण अटॅच आहे. सो त्याला आपण काय म्हणूया, स्टेअरिंग जिओमेट्री. म्हणजे त्याला जे अटॅच कशा पद्धतीने केलेलं आहे फ्रंट व्हील, त्याला आपण स्टेअरिंग जिओमेट्री असं म्हणायचं. ओके, सो द व्हेरियस फॅक्टर्स एंटरिंग इन टू द फ्रंट एंड जिओमेट्री and influence the steering case, steering stability, riding quality, have direct effect on tire wear. आता ह्याच्यामध्ये व्हेरियस फॅक्टर्स कन्सिडर केले जातात. म्हणजे फ्रंट एंड ऑफ जिओमेट्री आणि इन्फ्लुअन्स द स्टेअरिंग केस, स्टेअरिंग स्टॅबिलिटी जे आहे किंवा रायडिंग क्वालिटी आहे, हे डायरेक्ट एफर्ट कशावर करते, टायरवर आहे. बरोबर आहे. सो these factors डिस्कस्ड ॲज अंडर. आता आपण कुठले कुठले त्यामध्ये महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत, कारण कसं आहे की फ्रंट व्हील जे आहे म्हणजे त्याच्यामुळं त्याची जी जिओमेट्री आहे त्या जिओमेट्रीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत की कशा पद्धतीने स्टेअरिंग कंट्रोल होते, स्टेअरिंगची स्टॅबिलिटी काय आहे, रायडिंग क्वालिटी म्हणजे किती स्मूथली ड्राईव्ह आपली व्हेकल होते, हा सगळा इफेक्ट त्या टायरवर होते. ओके, त्यामुळे स्टेअरिंग जिओमेट्री खूप महत्त्वाची आहे. ओके, आणि ते आपण आता डिस्कस करूया. बघा आता स्टेअरिंग जिओमेट्री, आता इथे तुम्हाला दिसते व्हील, फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू दिला आहे. आता इथे बघा व्यवस्थित, हे व्हील आहे, फ्रंट व्हील आहे. ओके, आता हा जो व्ह्यू दिसतोय तो तुम्हाला लक्षात आला असेल, फ्रंट व्ह्यू समोरनं बघितल्यावर जे चाक आहे ते असं दिसणार. आणि जर मी साईडला बघायला गेला या चाकाला तर तुम्हाला ते राऊंड दिसेल. ओके, सो आता सगळ्यात महत्वाचं आहे, आता आपण पहिला बघूया कॅम्बर अँगल. ओके, कॅम्बर अँगल म्हणजे काय बघा, आपण आता पण ऐकलं असेल कॅस्टर कॅम्बर, ह्या गोष्टी ऐकल्या असतील. तर त्यामध्ये आता कॅम्बर अँगल म्हणजे काय बघूया. Camber angle is the angle of inclination of the front wheel tire with respect to vertical axis. Front wheel tire's inclination with respect to vertical axis when view from top the vehicle. म्हणजे समोरून आपण बघायला लागलो गाडी आणि तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे जे असतात बघा, त्याचे चाकणे अशा पद्धतीने असं टिल्ट झालेलं असते किंवा बाहेर साईडला असं अशा पद्धतीने टिल्ट झालेलं असते. ओके,
आणि ऍक्सिस ऍक्च्युअली असा आहे. ऍक्सिस कसा आहे, व्हर्टिकल म्हणजे असा ऍक्सिस आहे. जस्ट मिनिट. तर ऍक्सिस जो आहे तो हा ऍक्सिस आहे बघा. ओके. आणि ऍक्च्युली अशा पद्धतीनं आपल्याला जे व्हील आहे ते अशा पद्धतीने थोडंसं टिल्ट झालेलं आहे. ऍक्च्युली असं पाहिजे व्हील. ओके, पण ते थोडंसं टिल्ट आहे. आता हा जो अँगल आहे, इन्क्लुडेड अँगल, किंग पिन, आता ह्याला काय म्हणायचं बघा. ऍक्च्युअली कसं असते की इथं अशा पद्धतीनं ही इथं किंग पिन असते. ओके, याला किंग पिन म्हणायचं. अशी किंग पिन असते. ओके, सो this is the included camber angle. The camber angle तुमच्या लक्षात आलं असेल की कॅम्बर अँगल म्हणजे काय. अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ द फ्रंट व्हील टायर विथ रिस्पेक्ट टू वर्टिकल ऍक्सिस द व्ह्यू फ्रॉम द फ्रंट. म्हणजे हा जो अँगल आहे त्याला कॅम्बर अँगल म्हणायचं. वर्टिकल लाईन्स आणि ही लाईन ह्याच्या मधला जो अँगल आहे तो कॅम्बर अँगल आहे. ओके, फ्रंट व्ह्यू न बघताना म्हणजे कॅम्बर अँगल साठी फ्रंट व्ह्यूला बघायला पाहिजे. आता कॅस्टर अँगल, कॅम्बर, पहिला कॅम्बर आपण हे करूया, कंप्लीट करूया. इट इज द अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ द फ्रंट व्हील टायर विथ रिस्पेक्ट टू द वर्टिकल ऍक्सिस व्ह्यू फ्रॉम फ्रंट ऑफ द व्हेकल. समोरनं बघताना जे व्हर्टिकल ऍक्सिस आहे त्यात आणि अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ फ्रंट व्हील टायर, जे इन्क्लिनेशन आहे, अँगल टर्न झालेला आहे टायर, त्याच्यामधला अँगल म्हणजे कॅम्बर अँगल. सो कॅम्बर प्रोव्हाइडेड मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. कॅम्बर इज ऑल्सो कॉल्ड एज अ व्हील रेक. कॅम्बर जो आहे, पॉझिटिव्ह कॅम्बर आणि निगेटिव्ह कॅम्बर, याच्यामध्ये काय आहे की दोन पद्धतीनं व्हील जे आहे ते आपलं, आता बघा इथं लक्षात येईल तुमच्या, पॉझिटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय तुम्हाला सांगतो. कॅम्बर म्हणजे आता लक्षात आलं आपल्या की व्हर्टिकल ऍक्सिसला इन्क्लाइन, व्हर्टिकल ऍक्सिसला इन्क्लाइन जे व्हील असते त्याला आपण अँगल, त्या दोन्हीतला अँगल म्हणजे कॅम्बर अँगल आपल्याला लक्षात आलं. तर आता इथं बघा, इथं कसं आहे, हा व्हर्टिकल ऍक्सिस आहे, हा व्हर्टिकल ऍक्सिस आहे आणि हा व्हेकल आपला म्हणजे व्हील जे आहे ते या साईडला आहे, झुकलेला आहे. सो हा अँगल म्हणजे पॉझिटिव्ह अँगल, म्हणजे आउट साईडला आहे बघा. हे एक आपलं, आता बघा इथे तुम्हाला फ्रंट ऍक्सल दिसतोय, हे व्हील दिसते तुम्हाला. आता व्हील हे फ्रंट ऍक्सिसला कसं आहे, ह्याचा हा पोर्शन जो आहे तो बाहेरच्या साईडला आहे बघा, आणि हा म्हणजे डाऊन जे अप्पर पोर्शन आहे व्हीलचं ते आउटवर्डला आहे, आणि इनवर्डला काय आहे, डाऊनवर्ड जो आहे भाग. ओके, हा जो भाग आहे तो इनवर्डला आहे आणि हा जो भाग आहे वरचा तो आउटवर्डला आहे. म्हणजे ह्याला पॉझिटिव्ह आपण म्हणायचं. असं ज्यावेळी चाक असते त्यावेळी पॉझिटिव्ह, ट्रॅक्टरला वगैरे तुम्ही बघितलं असणार आहे पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह कॅम्बर. आता पॉझिटिव्ह कॅम्बर म्हणजे ज्याला व्हील रेक असं म्हणतो आपण. त्यानंतर निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे काय, याच्या उलट, वरचा भाग आतल्या साईडला आणि खालचा भाग बाहेरच्या साईडला असा झुकलेला असतो. हे व्हील अशा पद्धतीनं आहे. सो हा आहे निगेटिव्ह कॅम्बर. दिस इज अ पॉझिटिव्ह कॅम्बर, दिस इज अ निगेटिव्ह कॅम्बर. म्हणजे ऍक्सिस पहिला काढणं महत्वाचं आहे. ऍक्सिसला हा पॉझिटिव्ह कॅम्बर,
आणि ऍक्सिसला हा ऍक्सलला हा निगेटिव्ह कॅम्बर. दिस इज अ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅम्बर इफेक्ट. आता काय कॅम्बरचा इफेक्ट होतो बघूया. when the wheel is tilted outward at the top, camber is positive. Because of positive camber, the rolling radius of different points of the tire tread is different, result of which the tire tends to roll like truncated cone about the center of rotation. So will wear tire will wear more on outside. पॉझिटिव्ह कॅम्बरमुळे नक्कीच काय होणार आता, बाहेरच्या साईडला जी टायर आहे ती जास्त वियर होणार. ओके, सो निगेटिव्ह कॅम्बर विल कॉज द वियर ऑफ द टायर मोर ऑन इनसाइड. निगेटिव्ह कॅम्बरला इनिशियली पॉझिटिव्ह कॅम्बर is provided to wheel so that when the vehicle is loaded they automatically come to vertical position. म्हणजे आता इथं का द्यायचं हे हे पण समजलं पाहिजे कॅम्बर का असतो. आता शक्यतो कॅम्बर जो असतो हा पॉझिटिव्ह नेहमी मॅक्झिमम दिला जातो. तो का, कारण आता बघा, आता इथं पॉझिटिव्ह दिला असा की सॉरी ही टायर आहे. ओके, सो हा जो पोर्शन आहे तर विअर आउट जे होणार आहे ते आउटसाइडला इथं विअर होण्याचं प्रमाण जास्त आहे. बघा, हे इथं विअर जास्त होणार आणि हे इथं विअर जास्त होणार. ओके, असा थोडासा चाक असल्यामुळे इथं विअर जास्त होणार. हा पोर्शन कायम जास्त क्वांटिटीमध्ये आहे. ओके, निगेटिव्ह मध्ये आतला पोर्शन विअर आउट होणार. बघा, so provided wheel so that when the vehicle is loaded tire more on inside. Initially positive camber is provided to wheel so that when the vehicle is loaded it is automatically comes to the vertical position. आता निगेटिव्ह कॅम्बर जे आहे त्यामध्ये इनसाइडला जास्त विअर आउट होणार. शक्यतो मॅक्झिमम पॉझिटिव्ह कॅम्बर प्रोव्हाइड करतात व्हीलला, कारण पॉझिटिव्ह कॅम्बर दिल्यामुळं आता सपोज असं आपलं जे लोड समजा आपण व्हेकलला दिला, व्हेकलला लोड दिल्यानंतर हे जे व्हील आहे ते काय होतं, वर्टिकल पोझिशनला ऑटोमॅटिक येणार. अशा पोझिशनला येणार, म्हणजे असा जो आहे ते असं येणार. हे असा म्हणून कॅम्बर अँगल म्हणतात. ओके, कारण लोडमुळे काय होणार आहे, व्हील आतल्या साईडला असं इकडे येणार. हे जे आहे ते अशा पद्धतीने होणार. ओके, सो प्रॉपर त्या टायरवर लोड येण्यासाठी इक्वली लोड येण्यासाठी शक्यतो हा कॅम्बर अँगल द्यायचा. सो टायर लाईफ विल बी मॅक्झिमम व्हेन द कॅम्बर अँगल इज 0. जर जास्तीत जास्त टायरचं लाईफ वाढतं जर कॅम्बर अँगल 0 असेल तर. कॅम्बर अँगल जर जास्त असेल तर टायरचं लाईफ कमी असणार. कॅम्बर शुड नॉट बी एक्सीड 2 डिग्रीज. तो कॅम्बर जो आहे तो 2 डिग्रीपेक्षा जास्त नसावा. त्याचा अँगल जो देतात तो 2 डिग्री पर्यंतच देतात. ओके, नेक्स्ट वन इज अ किंग पिन इन्क्लिनेशन. आपण बघूया किंग पिन इन्क्लिनेशन, स्टेअरिंग ऍक्सिस इन्क्लिनेशन. यालाच आपण काय म्हणतो, स्टेअरिंगचं ऍक्सिस जे आहे त्याला इन्क्लिनेशन. सो मोस्ट ऑफ द स्टेअरिंग सिस्टीम हॅव अ किंग पिन विच इज अटॅच टू स्टेअरिंग नकल टू अ सपोर्ट. इथे तुम्हाला दिसेल की असं याला किंग पिन असं म्हणायचं. किंग स्टेअरिंग सपोर्ट जो असतो आपला स्टेअरिंग, ओके, तर त्याला आपण काय करतोय,
तर सपोर्ट म्हणून इथं किंग पिन दिलेले असते. दिस इज द किंग पिन. So most of the steering system have kingpin which is attached to steering knuckle to the support. Some later design kingpin is replaced by ball and socket joint. In the design, the steering knuckle and knuckle support are combined into single part. This part is called steering knuckle. No kingpin is used in this case. काही वेळेला नकल आहे जे नकल आणि नकल सपोर्ट जे कंबाईन करून एक सिंगल पार्टचा असतो तो नकल. सो तिथं त्याला स्टेअरिंग नकल असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये किंगपिन यूज केली जात नाही. द स्टेअरिंग नकल इज सपोर्टेड ॲट द टॉप ऑफ द बॉटम बाय कंट्रोल आर्म. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या वेळी पण बघितलेलं आहे अशा पद्धतीने ही पिन आहे. ती पिन याच्यामध्ये जे आपलं नकल जॉईंट आहे त्या नकल जॉईंट मध्ये अशी पिन ही इन्सर्ट केली जाते. ओके, तर ह्याला आपण काय म्हणायचं, किंग पिन. सो स्टेअरिंग नकल इज सपोर्टेड ॲट द टॉप अँड बॉटम ऑफ बाय कंट्रोल आर्म. इथे तुम्हाला ती किंग पिन दिसेल. आता इथे बघा, हा जो पार्ट आहे आणि हा पार्ट याच्यामध्ये इथे तुम्हाला ही किंग पिन आत टाकलेली दिसेल. दिस इज द किंग पिन. आता इन्क्लिनेशन लक्षात आलं असेल. सम nomenclature used generally the angle between the vertical line and center of the kingpin or steering axle when viewed from the front of the vehicle is known as kingpin inclination or steering axis inclination. याला steering axis inclination किंवा kingpin inclination आपण म्हणू शकतो. ओके, सो हे बघा, हा हे वर्टिकल लाईन आणि हे किंगपिनची सेंटर लाईन, या दोघांच्या मध्ये तुम्हाला दिसतोय अँगल. सो ह्या अँगलला आपण किंगपिन इन्क्लिनेशन असं आपण म्हणतो. ओके, the kingpin inclination ranges from 3.5 to 8.5 degree and it is over value of 5 it is over value of 5 degree. Okay, so reduce tire wear and helps to provide steering stability. Just a minute. आता हे किंगपिन इन्क्लिनेशन काय प्रोव्हाइड करतं ते बघूया आपण. Kingpin inclination reduce the tire wear and helps to provide steering stability. It also reduces the steering effort, particularly when the vehicle is stationary. ज्यावेळी टायरचं वियर आहे, आता किंगपिन इन्क्लिनेशन काय करतं, तर स्टेअरिंगला स्टॅबिलिटी देण्याचं काम हे किंगपिन इन्क्लिनेशन करतं. इट ऑल्सो रिड्यूस द स्टेअरिंग एफर्ट, पर्टिक्युलरली वेन द व्हेकल इज स्टेशनरी. ज्यावेळी थांबलेलं आहे व्हेकल त्यावेळी त्याला स्टेअरिंग जो एफर्ट आहे तो, म्हणजे व्हेकल ज्यावेळी रनिंग मध्ये नाही आहे, व्हेकल स्टेशनरी आहे, थांबलेला आहे, त्यावेळी स्टेअरिंग कमीत कमी एफर्ट मध्ये व्हील टर्न करण्याचं काम हे किंगपिन इन्क्लिनेशन करतं. म्हणून ते किंगपिन इन्क्लिनेशन दिलेला असतो. सो नेक्स्ट वन इज अ कॅस्टर. तर इथे तुम्हाला दिसतील पॉझिटिव्ह कॅस्टर आणि निगेटिव्ह कॅस्टर. याच्यात पण कॅमेरामध्ये जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह तसं इथं पण. तर कॅस्टर म्हणजे काय आधी बघूया आपण. सो the angle between the kingpin center line and the vertical in the plane of the wheel is called caster angle. इथं पण आता किंगपिन सेंटर लाईन कन्सिडर केलेले आहे कॅस्टर मध्ये. जसं किंगपिन इन्क्लिनेशन मध्ये ते फ्रंट, पण ते फक्त आपण फ्रंट व्ह्यू न बघत होतो व्हेकल.
आता आपण काय करतोय, साईड व्ह्यू बघतोय व्हेकल. साईड व्ह्यूला बघत असताना किंग पिन सेंटर लाईन अँड द व्हर्टिकल अँड द प्लेन ऑफ द व्हील जे आहे त्यामध्ये जो अँगल आहे त्याला आपण कॅस्टर अँगल असं म्हणतो बघ. ओके, इथं तुम्हाला लक्षात येईल. आता आपण साईड व्ह्यू बघतोय व्हेकलचा, व्हीलचा. ही ही व्हर्टिकल लाईन. आता इथे तुम्हाला ब्लू लाईन दिसते तुम्हाला, ही जी आहे ती व्हर्टिकल लाईन आहे बघा. ही तर ग्रीन लाईन आहे व्हर्टिकल. आणि किंग पिन इन्क्लिनेशन जे आहे, हे किंग पिन म्हणजे शॉक ऑब्सर्स इथं दिसतात बघा त्याच्यामध्ये. ओके, सो दिस इज अ पॉझिटिव्ह. आता हा जो आहे अँगल असा तो पॉझिटिव्ह आहे, आणि इकडं फ्रंटला झुकलेला असेल तर ते निगेटिव्ह असं कन्सिडर करतोय आपण कॅस्टर. Caster is the slant of the steering axis is viewed from the side of the vehicle. The steering axis is the imaginary steering pivot line, which is some vehicle runs through the center of the kingpin and other runs through the center of the upper and lower ball joint. आता ह्याच्यामध्ये kingpin and other runs through the centers of the upper and lower ball joint. upper and lower ball joint जे आहे तिथून किंगपिनचं सेंटर लाईन याच्यामध्ये जो अँगल आहे, कॅस्टर इज निगेटिव्ह when the top of the steering axis lean to the front of the vehicle. आता निगेटिव्ह कधी म्हणतोय आपण, तर टॉप ऑफ द स्टेअरिंग ऍक्सिस जे आहे leans to front of the vehicle. The steering axis intersection point is called leading point and tire ground contact point is called trailing point. The steering axis चं वरचं जे इंटरसेक्शन पॉइंट आहे त्याला आपण लिडिंग पॉइंट म्हणूया, आणि टायर खालचा जो पॉइंट आहे त्याला आपण ग्राउंड कॉन्टॅक्ट पॉइंट किंवा ट्रेलिंग पॉइंट आपण म्हणतोय. पॉझिटिव्ह कॅस्टर इज टू बी प्रोव्हाइड डायरेक्शनल स्टॅबिलिटी. डायरेक्शनल स्टॅबिलिटीसाठी पॉझिटिव्ह कॅस्टर दिला जातो. So it is a greater the positive caster, greater is the stability force. Amount of caster about 30 good results. कॅस्टर दिल्यामुळं 30 चांगले रिझल्ट्स याच्यामध्ये मिळतात व्हेकलमध्ये. आणि स्टॅबिलायझिंग फोर्स किंवा हे जो आहे तो खूप ग्रेटर प्रमाणात कॅस्टरमुळं आपल्याला मिळतो. ओके, व्हेकल स्टेबल होण्यासाठी हे कॅस्टर आणि कॅम्बर हे खूप महत्वाचं आहे, किंवा किंगपिन इन्क्लिनेशन महत्वाचं आहे. सो नेक्स्ट वन इज अ टो इन अँड टो आउट. आता टो इन अँड टो आउट म्हणजे काय लक्षात येते. टॉप व्ह्यू आपण बघायला लागलोय. ओके, याच्यामध्ये फ्रंट व्हील आहे, फ्रंट व्हील्स आहेत, आणि याच्यामध्ये आतल्या साईडला टो जो आहे, टो म्हणजे काय, जसं आपला शूज असतो, शूजचा टोज म्हणजे काय, फ्रंट फ्रंट त्याचा पोर्शन किंवा पुढची बाजू. आता इथं टो इन म्हणजे काय, आतल्या साईडला हे झुकलेलं आहे. ओके, टो आउट म्हणजे काय झालं आहे, आउट साईडला बघा, हे कसं आहे, आत आहे दिसते. हे बघा, हे आत आहे आणि हे बाहेर आहे. टो इन, याचा टो जो आहे तो आतल्या साईड, ह्याचा आणि ह्याचा आतल्या साईडला आहे, आणि ह्यांचा बाहेरच्या साईडला आहे. Okay, so toe in, toe out. Toe in is the amount by which the front wheels are set closer together at the front. At the rear when the vehicle is stationary. Toe out is the amount by which the wheel may be set closer at the rear than the front when the vehicle is stationary. So wheel ज्यावेळी स्टेशनरी आहे,
तर इथं काय बघा, toe in is the amount by which front wheels are set closer together at the front than at the rear in the vehicle stationary. व्हेकल थांबलेलं आहे त्यावेळी दोन व्हील हे क्लोजर म्हणजे जवळजवळ, दोन्ही व्हील हे जवळजवळ क्लोजर झालेले आहेत, एकमेकाच्या जवळ गेले आहेत, त्यांना आपण टो इन म्हणतो. टो आउट म्हणजे सेम ते जे रिअर फ्रंट व्हील जे आहेत रिअर पेक्षा बाहेरच्या साईडला गेलेले आहेत. ओके, so this is toe out. The difference in the distance toe in toe out have into vehicle to contract fact that tires tends to change their track when the vehicle is running on the road. An equal amount of toe out will not cause any more tire wear, but this toe out will tend to make the wheel wander, and therefore toe in is usually preferred to correct toe in cause rapid tire wear, vibration and wheel wobble. आता हे जे आपण टो इन टो आउट जे गोष्टी देतो ते सेम जसं आपण कॅम्बरसाठी बघितलं की स्टॅबिलिटी, व्हेकल स्टेबल होण्यासाठीच आपण त्या पद्धतीनं व्हीलला आपण टो इन आणि टो आउट दिला जातो. सो नेक्स्ट वन इज अ स्टेअरिंग ॲक्सिस इन्क्लिनेशन. सो त्या आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे. स्टेअरिंग ॲक्सिस इन्क्लिनेशन म्हणजेच किंग पिन इन्क्लिनेशन. ओके, तर हे तुम्हाला दिसेल इथं स्टेअरिंग ॲक्सिस इन्क्लिनेशन. हा किंग पिन इन्क्लिनेशन, ह्याला स्टेअरिंगला हे आपण कनेक्ट केलेलं आहे आणि हे व्हेकल आणि ह्याच्यामधलं जे अँगल आहे त्याला स्टेअरिंग ॲक्सिस इन्क्लिनेशन म्हणजेच किंग पिन इन्क्लिनेशन आपण असं म्हणतो. सो इथं आपण बघू शकतोय this is a camber, this is a caster, this is a toe in and toe out. So thank you very much for watching this video lecture.